मराठी। नमस्कार मित्रांनो, आज आपण मतदान चोरी कशा पद्धतीने होते त्यासाठी एक प्रात्यक्षिक आपल्याला दाखवतो। त्याला म्हणतात बॅलेट युनिट। इथे मतदान पत्रिका असते आणि हे आहे व्हीव्हीपॅटचं मशीन। त्या व्हीव्हीपॅटच्या मशीनमध्ये आपण आता बघतो की काही कोणत्याही प्रकारचं इथे चिठ्ठी नाही, काही कागद नाही आहे। आता आपण मतदान करणार आहोत। आपल्याकडे पहिला मतदार आला, त्याने केळं बनाना या चिन्हावर मतदान केलं। आपण बघताय आता किती स्लिप पडते आणि स्लिपवर बनाना दिसते, म्हणजे केळ्याचं चिन्ह असलेलं ही स्लिप पडलेली। आता हे पहिलं मतदान झाल्यानंतर दुसरा मतदार येतो, तो आल्यानंतर तोही बनाना याच चिन्हावर मतदान करतो। आपण आज बघताय की त्या मतदानात सुद्धा पत्रिकेवर बनानाच दिसत आहे। आता हे झाल्यानंतर आपण या निवडणुकीचे आपण आता निकाल बघूया काय असेल। निकाल बघताना आपल्याला जाणवतंय की एक मत बनानाला मिळालंय, एक मत ॲपलला मिळालंय। आपण दोन मतदान केले असताना, दोन्ही बनानाला केले असताना एक मत ॲपलला गेलं, एक बनानाला गेलं, ज्याचा अर्थ इथे मतदानाची चोरी झाली। त्याची आपण पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी जी मतपत्रिका जी आपण म्हणतो व्हीव्हीपॅट स्लिप आलेली आहे, स्लिपमध्ये पण आपण बघू शकता एका पत्रिकेवर बनाना आहे तर दुसऱ्या पत्रिकेवर ॲपल आहे। म्हणजे इथे तुम्ही टॅली करताना तुम्हाला हे टॅली होणार, पण मतपत्रिकेवर मतदान देताना त्या मतदाराची मतं चोरी झाले हे त्यालाही कळणार नाही। तो घरी निघून गेला, त्याला वाटलं मी बनानाला मतदान केलंय आणि आता तोच निवडून येणार, पण दुर्दैवाने ॲपलला त्याचं मत गेलेलं आहे। अशा पद्धतीची चोरी होत आहे। धन्यवाद। केलं ना।